नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता थाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी गणपतीचा प्रसाद म्हणून अळीव लाडू करत आहे. हे लाडू शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात आणि थंडीच्या दिवसात खाल्ले जातात. जास्त उष्ण असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात हे लाडू खाल्ले जात नाहीत. हे लाडू करण्याची पद्धतही सोपी आहे आणि साहित्यही अगदी मोजकंच लागतं. चला तर आता आपण अशा चविष्ट लाडवाची रेसिपी बघूयात. त्यासाठी मेजरिंग कपनी 1 कप अळीव घेतले होतं, म्हणजे साधारण 200 ग्रॅम अळीव होतं आणि ते अळीव 2 तास पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं. हे अळीव आता साधारणतः दुप्पट प्रमाणात झालेलं आहे. ते परत मी पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये ओतून घेत आहे. 10 ते 15 मिनिटं हे अळीव पाणी निथळण्यासाठी ठेवलं. ते अळीव नंतर मोजलं असता 3 कप भरलेलं आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य मोजून घेतलं तर हे लाडू अगदी परफेक्ट होतात. आता आपण एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि 3 कप मेजरिंग कपने खोबरं घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं आहे आणि शक्यतो हे लाडू ओल्या खोबऱ्याचेच करतात. ओलं खोबरं नसेल तर तुम्ही डेसिकेटेड खोबरं दुधामध्ये भिजवून सुद्धा हे लाडू करू शकता. हे खोबरं नुसतं परतवून थोडंसं कोरडं करून घ्यायचं, कारण नंतर गूळ घातल्यानंतरही याला पाणी सुटतं आणि अळीव घातल्यानंतरही पाणी सुटू शकतं. म्हणून आधी थोडं कोरडं खोबरं करून घेतलं तर थोडा आपला नंतर परतण्याचा जो वेळ आहे तो कमी होतो. आता मेजरिंग कपनी 2.5 कप गूळ घातलेला आहे. गूळ घातल्यानंतर ह्याला पाणी सुटणार आहे आणि ते थोडं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. हे काम तुम्ही मंद गॅसवरती एका बाजूला ठेवून दुसरी कामेही करू शकाल, परंतु मधून हे मिश्रण मात्र हलवायला विसरू नका. अजूनपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. मिश्रणातलं पाणी थोडं आटल्यामुळे मी आता अळीव मिक्स करून घेतलेले आहे. अळीव घातल्यामुळे त्याला परत थोडंसं पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला आटवायला लागतं. हे पाणी आटवण्यासाठी आपल्याला जवळजवळ 20 मिनिटं तरी लागतात. आता ह्यातलं पाणी आटलेलं आहे, त्यामुळं आता आपल्याला त्याच्यात थोडीशी साखर घालायची आहे. मी इथं अर्धा कप साखर वापरणार आहे. त्यातील पहिली पाव कप साखर आता घालत आहे. संपूर्ण मिश्रण आटायला आल्यानंतर आपण असा कढईच्या मधोमध असा गोल करून बघायचं. आत पाणी येत नसेल, कढईच्या मध्यभागी पाणी येत नसेल तर परत 1 पाव कप साखर घालायची आणि मिश्रण घट्ट करून घ्यायचं. आता मिश्रण छान घट्ट व्हायला आलेलं आहे, त्यामुळे परत एकदा कढईच्या मधोमध असं गोल करून बघायचं. पाणी अजिबातच आत येत नाही आहे म्हटल्यानंतर हे मिश्रण छान आटून झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आणि 5 मिनिटं तळाला मिश्रण खरपूस होईपर्यंत परतायचं आणि 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा. हे सर्व मिश्रण 1 तासभर गार करून घ्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे. दिलेल्या सर्व प्रमाणात
24 लाडू होतात. अशा प्रकारे आपले अळीवाचे लाडू तयार झालेले आहेत. मात्र अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता अशीच छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय.